A non-swiper, Swapnil. हमारे साथी कमेंटेटर तहे दिल से इनका स्वागत करता हूं। हॅलो चेक हॅलो लगेच सामन्याला सुरुवात होते। आजच्या दिवसातला पहिला तडफदार सामना नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळतात। पहिला चेंडू प्रगतीपथावर असेल, स्लोअर गतीचा चेंडू उसळी घेतली, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाहीये। नक्कीच चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघांमध्ये नक्कीच एक चुस्तीची लढत आपल्याला पाहायला मिळेल। दुसरा चेंडू त्याच लाईन अँड लेंथ वर आपल्याला पाहायला मिळाला। पंचांचे हात खुले होतात, नक्कीच वाईटचा इशारा येतो। संघाचा या ठिकाणी नक्कीच श्री गणेश आपली होताना पाहायला मिळतो। संघाची धावसंख्या 1 चेंडू आणि 1 धावा एका बाजूला बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो। वक्रतुंड संघ आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो सुलतान जाधव। चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर डीप फाईन लेगला चेंडू जातोय। 1 बाउन्स ओव्हर द रोप्स। संघाचा इथे मात्र गतीला वेग मिळतोय आणि धावा मिळते 4। चांगला फटका या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला। प्रयत्न तर पहिल्या चेंडू पासून याच फटक्याचा करत होते, तीच लाईन अँड लेंथ वर तिसरा चेंडू फेकण्यात आला, पण हा मात्र बॉडी लाईन चेंडू, पण आता मात्र त्याला नक्कीच चौकारच्या दिशेने पाठवण्यामध्ये यश संपादित झाला। चांगली फटकेबाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली। आपण पाहतोय हा दुसरा चेंडू, लिगल डिलिव्हरी दुसरी आपल्याला पाहायला मिळते। मात्र तोही स्लोअर गतीचा चेंडू हलक्यारीत्या खेळून काढला। क्षेत्ररक्षक असतील, दूरवरून येतील, एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। संघाची धावसंख्या पुढे होत असताना आपल्याला पाहायला मिळते। संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 6 धावा। पुढील चेंडू प्रगतीपथावर असेल, हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न खालून खेळण्यात आलाय आणि नक्कीच अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव संपादित या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। चांगला शॉट या ठिकाणी नक्कीच सुरुवातीला आपण पाहतोय। डावखुऱ्यात त्याचा फलंदाज लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन नक्कीच क्रीजवर आपल्याला पाहायला मिळते। बॉलरसाठी देखील तेवढं टफ होतं, बॉलर देखील चांगला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पंचांच्या उजव्या बाजूकडून हा मात्र चांगला चेंडू आणि उसळी घेतली नाही, खाली राहिला हा चेंडू। जर आपण पाहिलं तर अनइव्हन बाउन्स नक्कीच पिचवर पाहायला मिळते। पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर नक्कीच शोल्डर लेंथला होते, पण हा चेंडू मात्र गुडघ्याच्या खाली राहतो आणि निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पुढील चेंडू मार्गस्थ, बॅटची करा लागल्या, झेलची संधी होती
पण आता इथे मात्र रनआउटची संधी देखील असेल. फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होईल. पहिला धक्का, पहिला हादरा लागत असताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. नक्कीच पिचवर थोडस दुखापत झालाय का नक्कीच पाहायचं. जर 12वा खेळाडू असेल त्या संघाचा तर नक्कीच त्या ठिकाणी जाऊन पाहायचं आणि फलंदाजाला नक्की सुखरूपरित्या घेऊन यायचं. नेक्स्ट फलंदाज कृपया करून मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दुखापत झालेली आपल्याला पाहायला मिळते. थोडस चांगलं दृश्य नाहीये फलंदाज करत असणाऱ्या संघाच्या बाजूने. कारण जर आपण पाहिलं तर नक्कीच थोडस पाय मुरगळलेला पाहायला मिळतं. थोडस निकल आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी जास्त दुखापत झाली नसावी हेच संघाच्या बाजूने चांगलं असेल. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. एक चौकार देखील पाहायला मिळाला त्यांच्या बॅट मधून. पण आता मात्र कुठेतरी संघ बॅकफुटवर जात असताना, कारण अनफॉर्च्युनेट विकेट होती, एक जीवनदान देखील मिळालं होतं आणि कॅच प्राप्त करू शकले नाहीत आणि धावचीच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद होत असताना शेवटच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र दुसरं षटक मार्गस्थ असताना संघाकडून आपल्याला राहुल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मार्गस्थ. चांगली लाईन वेगवान चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट वेग या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हरपिच चेंडू बॅटच्या अगदी खाली होता पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला. तर ऍक्शनवर आपण जर फोकस केलं तर एक स्मूथ ऍक्शन या पाहायला मिळते. चांगला रनअप. हा मात्र फुलटा चेंडू ओव्हर्स मिडॉन नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येऊन चांगला चेंडू कव्हर करत असताना फटका चांगला होता. दिमागदार फटका म्हणावा लागेल कारण ज्या वेळेला मिडॉन आतमध्ये असतो फुलटॉस पण क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळतो तर दुसरं क्षेत्ररक्षक आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळतो. दोन क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. क्रीजवर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन कंटिन्यू असेल. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तर एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगली बॉलिंग या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कंजूस गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी केली जाते. सकाळच्या सत्रातील पहिला सामना नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सौम्य सकाळमध्ये हा सामना नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो राहुलला. हा देखील चांगला चेंडू, चांगली लाईन लेंथ आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय 14 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळाल्या. पहिल्या दोन चेंडूचा जर आपण विचार केला तर निर्धाव पण तिसऱ्या चेंडूवर मिसफिल्डच्या सहाय्याने चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा फटकाला जवाब आहे आणि या फटक्यावर मात्र पुन्हा एकदा या मिसफिल्डच्या नाही तर मात्र बॅटिंगच्या स्वरूपामध्ये काय फलंदाजी या ठिकाणी केली जाते. कॉन्फिडन्स रेज केला जातोय. चौकार या ठिकाणी नक्कीच
प्राप्त होईल आणि चांगली फटकेबाजी, कारण स्टँड अँड डिलिव्हर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख फटकेबाजी या ठिकाणी नक्कीच केली जाते. आता मात्र फुलर लेनच्या चेंडूला मात्र डिस्पॅच केलं जातं. जर आपण पाहिलं पहिले 2 चेंडू ऑफसाइड दी ऑफ स्टंप मात्र फेकण्यात आले होते गोलंदाजाकडून, पण आता मात्र थोडस कुठेतरी स्टंप लाईन मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पण आता इथून हात मात्र खुले केले जातात. आता त्यांना समजलं आता मोठ्या फटक्यांची गरज आहे संघाला, कारण आपण धावफलकाचा जर विचार करतो तब्बल 2 ओव्हर समाप्त झाल्यात. या षटकातील देखील 4 चेंडू समाप्त झालेत आणि धावफलकावरती 18 धावा लागल्यात आणि तब्बल आपण जर विचार केला या 2 चेंडूमध्ये 8 धावा या ठिकाणी एकवटण्यामध्ये यश संपादित झालं, ते म्हणजे ऑर्फिक स्पोर्ट्सला. हा देखील चांगला फटका, क्षेत्ररक्षक असतील उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित होईल, ते म्हणजे ऑर्फिक स्पोर्ट्स या संघासाठी. चांगली फलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र फटका फसला, स्वतः बॉल खाली आणि या ठिकाणी मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतं. फलंदाज होतोय बाद एक शॉर्ट कॅमिओ खेळून नक्कीच वैयक्तिक जर आपण विचार केला तर 10 धावांची खेळी त्याने साकार केली आणि नक्कीच आता तंबूमध्ये परत परतावं लागेल. फलंदाज झालाय बाद आणि विकेटचं झालंय पतन. जर आपण पाहिले ज्याने विकेट आता संपादित केली नक्कीच आमचे सहाय्यक सांगत असताना की तेच कॅप्टन देखील आहेत आणि तेच ओनर देखील आहे. जर आपण विचार केला चंद्रकांत नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आपण पाहिली त्यांच्या माध्यमातून. जर एक मिसफिल्डचा चौकार जर पाहिले तर फक्त आणि फक्त 6 धावा मिसफिल्डचा जर सोडला तर 6 धावा त्यांनी दिल्यात, पण मिसफिल्ड त्या ठिकाणी माझ्या मते झाल्या कारणामुळे या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा आणि या षटकामध्ये तब्बल धावा आल्या तर म्हणजे 10. दिसले पाहिजे बदलापूर किचन फिरते भरायला पण देऊ किचन छान आहे. नवीन गाडी झाला ह्याच्यातच लागतो ना. स्वामी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. नोचा इशारा येतो पंचांच्या बाजूने. नो बॉल या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि फिल्डर एका बाजूला 3 असल्या कारणामुळे फ्रीड असेल या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आता मात्र फ्री लायसन्स असेल. आपण सर पाहतोय नवीनच फलंदाज आहे आता नुकता क्रीज मध्ये. फटका लाच जवाबा फ्री हिटचा पुरेपूर वापर केला असं वाटतं की डगआउट मधून सेट होऊन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना नक्कीच चांगला फटका षटकार या ठिकाणी नक्कीच बीटीसीएलचा या सीझनचा पहिला षटकार नक्कीच या मॅचचा आणि या टुर्नामेंटचा देखील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतो. माफ करू सीझनचा नाही तर या टुर्नामेंटचा पहिला षटकार.
हॅलो हॅलो नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार करतो तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन कंटिन्युअस आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. हा देखील चांगला चेंडू नक्कीच थोडंसं मिसळी कीपरच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. आउटफील्ड पार्टी भरपूर फास्ट आहे आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल आणि चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे बाईकच्या स्वरूपामध्ये नक्कीच या धावा 4 मिळतात. सुरेख आपल्याला पाहायला मिळतो. एक बाजूला जर आपण विचार करतोय तर चांगली फलंदाजी एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच प्राधान्य दिलं जात आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी नक्कीच समाप्त होईल. या षटकाचा जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी जर आपण पाहिला तर 9 होता फ्री हिटवर षटका, पण त्यानंतर एक बाउंड्री देखील आपल्याला मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. षटक या ठिकाणी नक्कीच चांगला झाला आणि जर आपण विचार करतो तर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 34 धावा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला फलंदाज आपण पाहतोय, एका बाजूला स्वप्नील सावंत, सनी आपल्याला पाहायला मिळतोय, सनी कंक. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय हर्षल. नक्कीच बॉलिंग पॉवर प्ले नक्कीच या ठिकाणी असेल आणि नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा मोठे फटके खेळण्याची या ठिकाणी नक्कीच संधी उपलब्ध असेल. या ठिकाणी जर विचार केला तर हर्षल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, एका धावेचा मानस आहे, धावचीची संधी आहे, डायरेक्ट हिट, फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. थोडस मात्र या ठिकाणी हळू फेकण्यात आला चेंडू, कारण आपण जर पाहिलं तर एकच क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये आणि कव्हर नसल्या कारणामुळे नक्कीच आपण पाहतो की चेंडू मात्र हळू फेकण्यात आला होता. आणि आता इथे मात्र बॉलिंग पॉवर प्ले मध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन किती उपयुक्त ठरू शकतं याचं उदाहरण नक्कीच आपल्याला थोड्याच वेळात नक्कीच पाहायला मिळेल, कारण लाईन ऍडजस्ट करावी लागते बॉलिंगला. पण इथे मात्र हर्षलच्या गोलंदाजीचा विचार केला तर या ठिकाणी चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करतोय. अत्यंत सुरेख रनअप आहे. जर रनअप जरी आपण पाहिलं तर अत्यंत स्मूथ आहे, कुठेही अडथळा नाही आहे रनअप मध्ये. बॉलिंग ऍक्शन देखील तितकी स्मूथ आहे आणि कंडिशन्स देखील आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये बॉलिंगसाठी फार फेवरेबल आहेत आणि या ठिकाणी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनचा नक्कीच फायदा घ्यावा लागेल. जर आपण पाहतोय सनी आणि स्वप्नीलला डबल एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा मानस होता आणि 2 धावा एकवटण्यामध्ये या समज चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी नक्कीच आपल्याला मिळते. पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये नक्कीच थोडस आपल्याला मिसफिल्डिंग पाहायला मिळालं. जर आपण पाहिलं तर पहिला एक चौकारी त्या ठिकाणी नक्कीच लॉंग ऑन वरती मिसफिल्डच्या स्वरूपात एक पाहिला, त्यानंतर कीपरच्या माध्यमातून एक चौकार आणि एक अतिरिक्त धाव, म्हणजे तब्बल 9 धावा आपण जर विचार करतोय तर अतिरिक्त धावा मिसफिल्डच्या साह्याने, म्हणजे कुठे 3 धावा जर त्या ठिकाणी असत्या तर त्या ठिकाणी 9 धावा खर्च करण्यात येत आहेत. पुढील चेंडू मार्गस्थ असताना गोलंदाज तयार.
हा चेंडू फार चांगला होता, फार बॅट आणि बॉलचा संपर्क सोडा, बॉल बॅट्समनला तर समजलाच नाही हा चेंडू, कारण ऑफसाईडच्या दिशेने गेलाच होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेर निघत असताना डावखुरा आताच्या फलंदाजासाठी सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी हर्षलच्या माध्यमातून. लाईन लेन थोडीशी चुकीची आपल्याला पाहायला मिळते, थोडीशी जास्त लेग स्टंपच्या बाहेर आणि वाईटचा इशारा पंचांच्या बाजूने. हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत झेल टिपलाय, फलंदाजाला केलंय बाद. स्वप्नील सावंत इज बॅक टू द डगआउट. आणि नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पारस देशमुख पाहायला मिळतोय. स्वप्नील सावंत नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडू पासून मैदानाच्या आतमध्ये, पण त्याचा जर विचार केला तर मोठे फटके आपल्याला त्याच्या बॅटमधून तेवढे पाहायला मिळाले नाही, पण एका बाजूने नक्कीच बाजू सांभाळून ठेवली होती आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच या ठिकाणी त्यांनी मूव ऑन करण्याचा प्रयत्न केला जरी होता, मोठे फटके घेण्याचा प्रयत्न, पण थोडंसं डिसअपॉइंट राहील स्वप्नीलसाठी हे सत्र, कारण जर आपण विचार केला एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही, पण एकेरी दुहेरी धाव नक्कीच आपण या ठिकाणी जर पाहिला तर चांगलं त्यांनी एकवटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, चांगलं त्या ठिकाणी क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न नक्की स्वप्नील सावंतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू मार्गस्थ असताना पारस साडे, पहिल्या चेंडूवर हल्ला बोल गेलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, सीमा रेषा पार, टॉपेजच्या साह्याने धावा मिळत आहेत तब्बल 4. त्रेचाळीसावा 43. जर आपण षटक पाहिलं तर 5वं षटक या ठिकाणी समाप्त झालं. उर्वरित शेवटची 2 हाणामारीची षटकं, स्लॉग ओव्हरची षटकं ज्याला आपण म्हणतो, शेवटची 2 षटकं या ठिकाणी शिल्लक असतील. आपण जर नारायण भिडीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना, एका बाजूला सनी तर एका बाजूला पारस. सनीच्या बॅटमधून आपण एक षटकार नक्कीच पाहिलाय आणि चांगली फलंदाजी करू शकतो, ह्याच्यात काही दुमत नाहीये. बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क झाला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येतील, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. तिसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल आणि संघासाठी प्रयत्न करून 1 धाव तरी नक्कीच निश्चित या ठिकाणी चंदनी त्या ठिकाणी आपण पाहतोय, चंद्रकांत नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय की 1 धाव आपल्या संघासाठी नक्कीच वाचवली. संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार करतोय तर 46 धावा. येस, फलंदाज झालाय बाद, विकेटचा झालाय पतन. इथे मात्र नारायणला या ठिकाणी कुठेतरी आशा दिसत असताना की चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी या सत्रामध्ये करतोय आणि त्याच आशेच्या साह्याने
फलंदाज मात्र नक्कीच बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि एका बाजूला नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना सचिनला आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी सचिनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल हे निश्चितच उत्सुकता लागली असेल. आणि थोड्याशा धावा नक्कीच एकवडण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर आपण करावा लागेल. कारण जर आपण मागच्या सीझन मध्ये पाहिलं होतं या ग्राउंडवरती 80 ते 85 धावा करणं फार गरजेचं आहे. कारण समोर जर फलंदाजी करणारा एखाद दोन चांगले हिटर जर फलंदाज असतील तर मात्र 80 ते 85 धावा देखील सहजरित्या चेस केले जाऊ शकतात. पूर्णपणे बॅटिंग ट्रॅक आहे, फ्लॅट ट्रॅक आहे आणि तशाच प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर तशाच प्रकारची फलंदाजी करतोय फलंदाज सचिन. बॉलला डिस्पॅच करतोय, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला पाठवतोय सीमा रेषा पार, धावा मिळतोय 6 षटकार. बावन्न धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर हल्ला बोल केला या ठिकाणी सचिन बंदनेने. षटकार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चांगला फटका आहे, हा देखील ओव्हर फाईन लेग, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार. सचिन बंदने इज नाउ सेट टू द फायर. हा देखील चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, झेल घेतील. तिसऱ्या चेंडूवर देखील तसाच फटका खेळायचा होता आणि या ठिकाणी मात्र झेल बाद होत असताना पण सचिन बंदने जी 12 धावांची खेळी आहे ती फार महत्वाची आहे. कारण जर त्या 12 धावांसाठी त्यांनी चेंडू फक्त 3 घेतल्या, 2 चेंडू षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर नक्कीच या ठिकाणी विकेट बहाल केली आहे. पण सचिन बंदने नक्कीच चांगलं या ठिकाणी शॉर्ट कॅमिओ खेळून परत असताना आणि फार गरज होती. जर आपण विचार केला तर सचिन बंदनेच्या त्या 12 धावांची फार गरज होती संघाला. कारण त्या 12 धावाच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते 58 या धावसंख्येवरती आणि त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये आपण परेश गिरकर नक्कीच पाहायला मिळतात. जर आपण विचार केला तर प्रोजेक्टेड स्कोरचा 70 धावा या ठिकाणी नक्कीच आपण पाहू शकता. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढला, दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का? परेशला मात्र इथे मात्र घोड्याची चपळाईनी मात्र पळावं लागेल. पण या ठिकाणी दोन धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. या ठिकाणी नक्कीच फॉर्च्युनेट राहिले कारण जर आपण विचार केला चेंडू हातामध्ये बसलाच नाही आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव या ठिकाणी लक्षच्या स्वरूपामध्ये ऑर्फिक स्पोर्ट्स 11 या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. 60 धावा धावफलकावरती जर आपण करंट रन रेटचा विचार करतोय तर 10.00च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा कुठला जातात. शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वतःच्याच खांद्यावरती जर आपण पाहिलं, स्वतःच कॅप्टन आहेत, स्वतःच ओनर आहेत. अच्छा, गोलंदाजीसाठी आपण जुबेरला पाहतोय आणि क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. चंद्रकांत आपण पाहतोय ऍक्टिव्ह आहेत फील्ड वरती. आपल्या बॉलरला कुठची फलंदाजी नक्कीच या ठिकाणी गोलंदाजीसाठी कुठे फिल्डिंग या ठिकाणी लावायची आहे, सजवायची आहे, फार ऍक्टिव्ह इन फील्ड मध्ये नक्कीच आपल्याला चंद्रकांत देखील पाहायला मिळतात. आता मात्र सनी एका बाजूला तर एका बाजूला जुबेर. चांगला बॅटल नक्कीच शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जुबेर टू सनी. पहिल्या चेंडूवर नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि दुरी मात्र या ठिकाणी 6 धावा.
जर आपल्याला विचार केला तर मिड विकेटच्या वरून हा फटका खेळायचा होता. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळायचा होता. नक्कीच पॉवरच इतकी आहे की मिस टायमिंग स्ट्रोक देखील षटकाराच्या दिशेने मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना फार महत्वाचा षटकार. या ठिकाणी 66 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जुबे टू सनी. नेक्स्ट बॉल. बॅटची केडा, बॅटचा केडा आणि बॅट्समनचा लॅग लाईट सडा. फलंदाज झालाय बाद. नक्कीच साहिला आपण पाहतोय. सनीने षटकार लगावल्यानंतर या ठिकाणी नक्कीच तो विकेट या ठिकाणी सनीला माघारी परतावं लागतं. चांगली फलंदाजी त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी त्या ठिकाणी साकार केली. आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. पण आता मात्र साईराज चव्हाणला पाहतोय उर्फ साई. आता त्याच्या बॅटमधून एखाद 2 मोठे फटके जर आले तर कुठेतरी जे चांगलं टोटल त्या टोटलच्या दिशेने आपण पोचू शकता. पण इथे मात्र ताकदीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे याचं पुरेपूर उदाहरण त्या ठिकाणी नक्कीच सार्थ केलं असताना आपल्याला पाहायला मिळतो. चौकारा कारण स्टेप त्याचा जो फूट होता तो बाउंड्री लाईनच्या त्या दिशेने होता आणि त्या साइडून चेंडू अडवला गेला. चौकारा. नक्कीच पंचांचा इशारा मात्र चौकाराचा येतोय तर तुम्हाला ते ऍग्री करावं लागेल कारण पंच हे निपक्ष आपल्याला पण पाहतोय किती सीझन्स त्यांनी चांगल्यारीत्या पार केल्यात आणि नक्कीच चांगली त्या ठिकाणी खेळी. एका धावेसाठी या ठिकाणी लढत असताना आपल्याला पाहायला मिळते कारण जर आपण पाहिलं तर 4 धावा या ठिकाणी 70 धावा धावफलकावरती नक्कीच या ठिकाणी झाल्यात आणि 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगला फटका या ठिकाणी आपण जर पाहिला पॉइंटच्या क्षेत्रामधून फक्त टोलवण्यात आला होता आणि 4 धावा त्या ठिकाणी नक्कीच एक वेळा साईराज चव्हाणच्या बॅटमधून. पुल शॉट त्या ठिकाणी नक्कीच 2 धाव्याचा प्रयत्न असेल का साईराजला आपण पाहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी धावचीची संधी मात्र त्या ठिकाणी उपलब्ध होती पण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण नक्कीच पाहतो. स्वतः कॅप्टन आणि ओनर देखील त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपली उपस्थिती सिद्ध करत असताना आणि फिल्डिंग चांगली करावी लागेल. आता मात्र थोड्याशा चुका झाल्या त्या सुधाराव्या लागतील. बॅटिंग मध्ये देखील बॅटची कडा घेतली. एक जाव त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. 72 धावा धावफलकावरती लागल्यात या पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. कुठेतरी पहिल्या चेंडूचा जर आपण विचार केला षटकार आल्यानंतर फारच गती या ठिकाणी दिमावली. पहिल्या 3 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 10 धावा होत्या आणि नंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या आणि षटक आणि सत्र या ठिकाणी दोन्ही समाप्त होईल आणि सत्राच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 73 धावा 73 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आणि इथून पुढे आव्हान असेल ते म्हणजे 74 धावांचं. तर विनंती असेल बॉलिंग करणाऱ्या संघाला की आपले सलामीवीर फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि नक्कीच आपण टीम मीटिंगसाठी सर्वांना जे बॅटिंग करत होते त्यांना आपण मैदानामध्ये पाहू शकता. लवकरात लवकर टीम मीटिंगसाठी यायचं आणि जास्त वेळ न घेता क्षेत्ररक्षण सजवायचं विनंती असेल.
नक्कीच BTCLच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर एक चांगला या ठिकाणी निर्णयापेक्षा म्हणता येईल एक चांगली संकल्पना या ठिकाणी या वर्षी त्यांनी उपयोगात आणली आहे. आणि जर आपण विचार केला तर आपण जर पाहिलं मागच्या सीझन पासून जर 6 ते 7 षटकं असायची, त्याच्यापेक्षा एक खेळाडू 2 षटकं टाकू शकत होता, दुसरा खेळाडू देखील 2 षटकं फेकू शकत होता. पण या सीझन मध्ये जर आपण विचार केला तर 7 ओव्हरचा सामना आहे, तर 6 गोलंदाजांना या ठिकाणी गोलंदाजी करण्याची संधी मात्र या ठिकाणी असेल. आणि एक चांगला संकल्पना नक्कीच या वर्षी BTCLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नवीन जे फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत, त्यांना या ठिकाणी मात्र नक्कीच चान्स देण्याचा प्रयत्न किंवा या ठिकाणी म्हणूया एक स्टेज प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न BTCL तर करतच असते. पण एक वेगळी संकल्पना घेऊन त्यामध्ये मॅचमध्ये आपण ते कशा प्रकारे फिल्डिंग सोडून एफर्ट्स टाकू शकतो, कशा प्रकारे गोलंदाजीमधून आपल्या संघासाठी आपण एक वेगळी छाप सोडू शकतो याचा प्रयत्न नक्कीच बॅटिंग टीमला विनंती असेल, जे बॅटिंग टीम्स आहेत त्यांना, सर्व बॅटिंग टीमला, की सलामीवीर जे फलंदाज आहेत त्या दोघांपैकी एकाने स्टेजवरून जाताना बॉल कृपया करून चेक करून घेऊन जावं. कारण काय आहे, वेळेचं फार महत्व आहे. एक वेळ आजच्या तारखेला आपण जर पाहिलं तर कोणी पैसे देतो पण वेळ देत नाही. नक्कीच आपण पाहतोय आता 74 धावा 7 षटकामध्ये कुटायचे आहेत. जर आपण रफली जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट अराउंड 10.5 ते 10.60 च्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पुढचा होणारा एक बिग फाईट मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. एका बाजूला जांता राजा तर एका बाजूला चिंतामणी. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल की टॉस साठी स्टेजवर यायचे. जांता राजाचा संघनायक आणि चिंतामणी या संघाचा संघनायकाने. आणि नक्कीच डिसाईड करून यायचंय की टॉस जिंकल्यावर काय निर्णय घ्यायचा आहे तो, कारण तुम्ही कॅप्टनात लगेच निर्णय घेऊ शकता. आणि जर डिसाईड करायचं असेल तर परत टॉस होईल याची दक्षता घ्यायची. गोलंदाजी ट्रॅकवर पारस देशमुख. सत्राला सुरुवात, पहिला चेंडू खराब. नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो पंचांचा इशारा वाईटचा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. वाईटचा इशारा आला. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं पारस वाईटच्या स्वरूपात संघाच्या श्री गणेशा होत असताना हलक्यारीत्या चेंडू खेळून काढला. एका धावेचा प्रयत्न, धावचीची संधी आहे, थ्रो फेकी. जर वाटतं कुठेतरी स्टंप लाईन वर असती तर टच अँड गोचा मामला नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला असता. पण सिक्युअर्ड अँड सेफ पॉपिंग क्रीज मध्ये नॉन स्ट्राईक वरती फलंदाज पोहोचत असताना पॉपिंग क्रीज वरून नॉन स्ट्राईक एंड वरती क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचत असताना नक्कीच आता आपण पाहतोय तो 2 धावा दफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. एकच या ठिकाणी चेंडूची समाप्ती झाली आहे. इथे देखील आपल्याला लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशनचाच युक्ती पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, स्लोवर गतीचा चेंडू, फक्त दिशा दाखवण्याची गरज होती पण इथे दिशा दाखवून मात्र बॉलरची दुर्दशा केली. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळते 4. चौकार. जांताराजे या संघाला लास्ट कॉल असेल. जर संघनायक 5 मिनिटात आले नाही, 3 मिनिटात आले नाही तर मात्र 2 धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जांताराजा संघाला विनंती असेल.
टॉपेज लागली पारस स्वतः जेल खाली आणि पारसनी मात्र या ठिकाणी पारसमणीसाठी विकेट मात्र या ठिकाणी प्रस्थापित केल्या. सुलतान जाधवला पाठवलाय माघारी. बिग विकेट बडी मछली चाल में सुलतान जाधव इज बॅक टू द डगआउट. धावफलकाचा जर आपण विचार केला तर 6 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. या वाईटच्या साह्याने 7 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि नक्कीच या ठिकाणी नवीन संकल्पनेने नक्कीच वारंवार BTCL येत असतं आणि यावर्षी देखील एक नवीन संकल्पना घेऊन आपण BTCL ला पाहणार आहोत. फॅन्टसी टीमची संकल्पना नक्कीच या ठिकाणी घेऊन आपण पाहतोय. पण आपण जर मॅच कडे जर आपण पाहिलं फॅन्टसीची नक्की संकल्पना सांगीन, पण आपण जर मॅच कडे पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग सेशन्स मध्ये आपल्याला मिसफिल्ड्स फार पाहायला मिळतात. ऑर्फिक स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून देखील मिसफिल्ड्स पाहायला मिळाल्या आणि वक्रतुंड संघाच्या बाजूने देखील आता एक मिसफिल्ड पाहायला मिळते. इथे मात्र मिसफिल्ड नाही तर मिस जजमेंट झाली आणि त्या जजमेंटमुळे आपली विकेट या ठिकाणी गमवावी लागते. समोरचा दार मात्र बंद केला आणि पाठचा दार मात्र उघडं ठेवलं आणि पाठून मात्र या ठिकाणी विकेटचं पतन पाहायला मिळतं. स्वतः संघ मालक आणि स्वतः संघनायक या ठिकाणी सोपानदेव महाजन नक्कीच या ठिकाणी सोपान महाजन नक्कीच या ठिकाणी आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक स्वतः संघनायक चंद्रकांत तोत्रे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये क्रीज वरती आपल्याला पाहायला मिळतात. फार गरज आहे, चांगल्या फलंदाजीची फार गरज आहे. एकच धाव त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती साजेची सुरुवात नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होती म्हणजे 10. पण स्कोअरचा जर आपण विचार केला तर 10 धावा लाईक व्यवस्थित स्कोअर आहे. पण जर आपण पुढील दृष्टीने पाहतो तर 2 विकेट 2 सलामीवीर फलंदाज त्यांनी गमावल्या. जर एका बाजूला आपण पाहतोय सोपानदेव महाजन या ठिकाणी त्यांची विकेट मात्र गेली आणि सुलतान जाधवला देखील आपण माघारी परतताना पाहिलं. 2 चांगले मातब्बर फलंदाज या ठिकाणी माघारी परत असताना. आणि इथे जर आपण पाहिलं हर्षल तरे स्ट्राईक वर्षी आले होते ते फलंदाज नक्कीच अजून मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र एका बाजूला चंद्रकांत तोत्रे जर आपण पाहतोय स्वतः संघनायक व संघ मालक. फुलटॉस चेंडू होता तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण फारच कठीण असतं जेव्हा फाईन लेगला खेळाडू असतो. आपण मादामध्ये साईराजला पाहतोय, साईराज चव्हाणला पाहतोय फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कारण बॅटचा संपर्क जेव्हा होतो तेव्हा फार डिफिकल्ट असतं त्या स्पीड मध्ये नक्कीच चेंडूला अडवणं. हा फटका लाजवाब आहे.
क्षेत्ररक्षक जरी असले तरी फटक्यावर मात्र नोंद चौकाराची झाली होती आणि त्या नोंदीमुळेच धावा मात्र या ठिकाणी मिळाल्या 4. चौकार या ठिकाणी चंद्रकांत तोत्रे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच एक फॅन्टसीची संकल्पना, फॅन्टसी टीमची संकल्पना या BTCLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात सांगतो की जर कुठच्याही बॉलरनी मात्र 1 विकेट घेतली तर तो 10 गुणांनी प्लस होईल, 10 पॉइंट्स त्याच्या खात्यामध्ये ऍड होतील. एका धावेला 1 पॉइंट असेल आणि जर कुठचा फलंदाज डकवर आउट झाला तर निगेटिव्हची संकल्पना म्हणजे प्रॉपर CT जशी कॉमन ट्रेस एक्झाम पहिले होती तशी संकल्पना फॅन्टसीची त्यांनी या ठिकाणी ठेवली आहे. मायनस मार्किंग देखील असेल तर डकवर कोणी आउट होऊ नका, नाहीतर जे पॉइंट्स कमवले आहेत ते तुम्हाला गमवावे लागतील. या ठिकाणी मात्र पॉइंट्स कडे लक्ष न देता धावांकडे लक्ष दिला जातोय आणि त्यामध्ये अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी या ठिकाणी चंद्रकांत करत असताना जर आपण पाहिलं चंद्रकांत तोत्रे नक्कीच टॉस केला जातोय. एका बाजूला जिहाद तर एका बाजूला आपल्याला सँडी पाहायला मिळतोय. टॉस स्वतः नक्कीच प्रमोद पवार करतील. डबल P. नक्कीच टॉस जिंकलाय जिहादने म्हणजे संघनायक जिहाद जाणता राजा संघ आणि निर्णय घेतला तो म्हणजे क्षेत्ररक्षणाचा. आणि क्षेत्ररक्षण जरी निवडलं असलं तरी पण आता मात्र फोकस मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त फलंदाजीवरती करावा लागेल, कारण चंद्रकांत तोत्रे हे मात्र आता असं म्हणावं लागेल की ऐकतच नाहीयेत कुठच्या गोलंदाजीला. त्यांच्या बॅट मधून तब्बल आपल्याला 1-2 चौकार आणि 1 षटकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. 15 धावा वैयक्तिकरित्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 24व्या धावफलकावरती काय बॅटिंग आहे. स्वतः संघनायक जेव्हा अशी प्रकारची फलंदाजी करतो तेव्हा एक एक्झाम्पल सेट करतो दुसऱ्या येणाऱ्या फलंदाजांसाठी, कारण जर्सीचा नंबर देखील मोठा आहे 18 आणि त्या जर्सीच्या नंबरची देखील जबाबदारी असेल. स्वतः संघनायक देखील आहेत, स्वतः ओनर देखील आहेत, स्वतः एक चांगले त्यापूर्वी एक खेळाडू आहेत. हे तर असतंच की आपण पाहतो की ओनर आणि कॅप्टन एक भाग असतो क्रिकेटचा, पण चांगला खेळाडू असणं देखील तितकंच महत्वाचं. परत एकदा त्याच प्रकारचं उदाहरण मात्र एक चांगल्या खेळाडूचं या ठिकाणी दिल्या आणि पुन्हा एकदा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटतंय की नक्कीच एक लहान मुलगा जेव्हा गोलंदाजी करतो आणि एक चांगला खेळाडू कसे फटके मारतो तशी एक चांगली आपल्याला या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. अतिशय चांगली फलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते, पण कमबॅक करावा लागेल, कारण आयुष्यात जर आपण विचार केला तर पडल्यानंतर उठावं लागतं, उठल्यानंतर धावावं लागतं आणि धावल्यानंतर ते आपल्या मंजिलपर्यंत पोचावं लागतं. चांगला कमबॅक त्या ठिकाणी पंचांकडे अपील असेल, अपील मात्र फेटाळून लावतील. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास तितकाच मात्र कमी पाहायला मिळाला. इथे मात्र कुठेतरी विजय या क्षेत्रामध्ये या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर विजय मात्र चंद्रकांत तोत्रे यांचा आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 7 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अठ्ठावीसावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. डिसिजन घेण्यासाठी कॅप्टन बॉलर असतील त्याला क्षेत्ररक्षण लावायचं तसं ते लावतील. बाकीच्या खेळाडूंनी कृपया करून आपल्या जागेवर राहा. जागेवरून जे तुम्हाला निर्णय असतील ते पास ऑन करा. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये तरी तब्बल 7 ओव्हरचे 7 सामने खेळवायचे आहेत. तर जर आपण विचार केला तर तब्बल 100 ओव्हर दीपक दादा सांगत असताना 100 लगभग 100 ओव्हर आपल्याला खेळायच्या. तर एक पूर्ण दिवस जातो. जसं आपण जर 100 ओव्हरचा हिशोब घातला तर मात्र एक ODI म्हणजे वन डेच जणू खेळायची आहे.
फटका लाजवाब, फटका सुरेख, फटका मात्र सरळ बाहेर षटकार. आणि आपण आता हर्षलला पाहतोय. सर रंग बदलतात ना, की एका फलंदाजाला बघून दुसरा फलंदाज रंग बदलतो, तसा या ठिकाणी रंग बदललाय. आपला कॅप्टन या ठिकाणी आपल्या सोबत असताना त्याच्या प्रकारे फिअरलेस बॅटिंग नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि फिअरलेस बॅटिंगमुळे हर्षलला देखील वाटलं की मी देखील चान्स घेऊ शकतो. वाईटचा इशारा, लाईन लेंथ पूर्णपणे भरकडले, थोडस दडपणाखाली. जर आपण पाहिलं शुभम दुरापे चांगला गोलंदाज आहे, मागच्या सीझन मध्ये देखील चांगली गोलंदाजी. माझ्या मध्ये त्याने एक चांगलं षटक मागे फेकलं होतं की काहीतरी 4 ते 5 धावांचं जेव्हा संघाला कमी धावांची गरज होती षटक फेकायची, त्यावेळेला त्याच्या माध्यमातून शिवशंभू संघाकडून एक चांगलं षटक फेकण्यात आलं होतं. आणि इथे मात्र थोडीशी चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण जर आपण पाहतोय तर 2 चेंडू मध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी शफल झाल्या. संघाची धावसंख्या झाली ती 37 धावा, 37 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजून 37 धावांची गरज असेल 4.3 चेंडू मध्ये. म्हणजे तब्बल इथे जर आपण विचार केला तर तुम्हाला तब्बल 27 चेंडू मध्ये 27 चेंडू मध्ये तुम्हाला 37 धावा या ठिकाणी नक्कीच कुटावे लागतील. वाईटचा इशारा आला. आता इथे मात्र कुठेतरी शुभम दुरोप्याने चांगला कमबॅक करायला असं केलाय असं म्हणायला हरकत नाही. या वाईटचा चेंडू सोडला तर तत्पूर्वी 2 डॉट चेंडू आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. हर्षलला आपण पाहतो, हर्षल तरेला आपण पाहतो. एका धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. येस, सिंगल डबल तुम्ही फक्त मोठे फटके खेळू नये, बाईटच्या स्वरूपात नक्कीच या ठिकाणी धावले पंच इशारा करत असा. मोठे फटके तुम्ही सतत खेळू शकत नाही. कुठचाच फलंदाज आपण जर लेदर क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो सतत मोठे फटके खेळून चालत नाहीत. एकेरी दुहेरी धावेला तुम्हाला प्राधान्य द्यावंच लागतं. एक चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. एका धावेला नक्कीच या ठिकाणी एका धावेच्या साह्याने नक्कीच धावफलक पुढे सरसावलं, ते म्हणजे 40 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. आणि इथून पुढे गरज असेल त्याला 34 धावांची गरज आहे. 24 चेंडू 34 धावा. चला मित्रांनो, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. पुढच्या मॅच पासून माझ्यामध्ये टायमर ऑन केला जाईल. तुम्हाला जास्त सवलत दिल्या कारणामुळे BTCL स्वतःचं नुकसान तर करून घेणार नाही, कारण त्यांना आजच्या दिवसामध्ये जवळजवळ 100 ओव्हर खेळायचे मी म्हटलं होतं अगोदर. त्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूने कसा टाइम वाचवता येईल याच्याकडे लक्ष दिला पाहिजे जास्त. कारण आपण जर पाहिलं तर BTCL आता बदलापूरमध्ये एक फॅमिली सारखं तुम्ही खेळतात, तर फॅमिलीचा कसा फायदा होईल त्याच्यासाठी आपण काय करू शकतो वैयक्तिकरित्या, तर आपण टाइम वाचवू शकतो. मॅच मध्ये खेळत असताना तर आपल्याला टाइम वाचवावा लागेल. जास्तीत जास्त टाइम वाचवला तर नक्कीच आपल्याला पुढे शेवटच्या ज्या मॅच आहेत त्या अंधारात खेळायची गरज नाही. आणि 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चंद्रकांतला आपण पाहिलं
चांगला फ्लिक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला 42वा धाव फलकावरती. आणि इथून पुढे जसं जसं आपण धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला धाव्यांच्या दिशेने आपण जाऊ तसं मात्र उलटी गिनती चालू होत राहील, कारण 42वा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही 32 धावांची गरज आहे. स्वीप शॉट है, घुटना टेक और तमाशा देखते रेख. आणि चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4 आणि 4. हा फटका लाजवाब आहे. हा फटका मात्र घोषणा आहे की आता मात्र मॅच आमच्या पूर्णपणे ताब्यामध्ये आहे. शॉट चेंडू आपण पाहिला, खूप फारसा काही या चेंडूमध्ये तेवढं गती देखील नव्हती आणि लाईन लेन देखील तितकी चांगली नव्हती आणि त्याचा पुरेपूर वापर केला. जे कनेक्शन होता बॅटमधून जेव्हा चेंडू निघाला त्यावेळेला त्याच्यावर लिहिलेलं होतं की याच्यावर 6 धावा तर निश्चितच मिळतील. आणि 21 धावांची आता इथून पुढे चांगली रनिंग भेटवतात. चांगल्या क्रिकेट हर्षलला मात्र या ठिकाणी नक्कीच कौतुक केलं पाहिजे. ज्या प्रकारे चंद्रकांत आणि हर्षल या ठिकाणी फलंदाजी करतात एक चांगलं उदाहरण सेट केलं जात आहे. थोडंसं आपण मध्ये पाहिलं शुभम दुरापेच्या ओव्हरमध्ये थोडेसे 2 डॉट चेंडू गेले, पण आता एक चांगलं स्टार्ट मिळाल्यानंतर एक षटकारानंतर एक सिंगल, फार चांगलं क्रिकेट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट, स्लोअर गतीचा चेंडू आणि या ठिकाणी वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने, हाताला लागलाय. चोपन्न धावा, 54. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. आता मात्र कुठेतरी सामना एकेरी दुहेरी धाव किंवा एखाद मोठा फटका. चला मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका, थोडंसं बकअप करा, थोडंसं फास्ट खेळा, कारण इथून पुढे आपल्याला भरपूर अजून 6 मॅच खेळायच्यात आणि तब्बल आपण जर पाहिलं तर 10 जवळ वाजल्यात आणि मॅच पर्यंत नक्कीच जांताराजा आणि चिंतामणी, जांताराजा या संघाला विनंती असेल की आपले सर्व खेळाडू रेडी ठेवायचेत आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत. आणि जो दुसरा संघ आहे चिंतामणी, सलामीवीर फलंदाज नक्कीच तयार ठेवायचेत. एक षटक झाल्यानंतर सर्व खेळाडूंना मिड विकेटच्या दिशेने आणून नक्कीच ह्याच्यामध्ये बसवायचंय डगआउट मध्ये. नक्कीच बॉलिंग पॉवर प्ले या ठिकाणी नक्कीच घेण्यात आलाय. चला मित्रांनो, लवकरात लवकर आणि पुढच्या वेळेपासून नक्कीच प्रत्येक ओव्हरला
फटका लाजवाब, फटका सुरेख, फटक्याला बघायची देखील गरज नाही, जणू काही बेबी एबी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फार सुरेख आहे, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. आणि आता मात्र बॅट मधून घोषणा नाही तर संकनाद करत असताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो हर्षल तरे. जर आपण पाहिलं सुरुवातीला जर आपण पाहिलं तर चंद्रकांत तोत्रे यांच्या आजूबाजूला तो खेळत होता. आता असं वाटतंय की चंद्रकांत तोत्रे हर्षल तरेच्या आजूबाजूला खेळतात. चला फटका त्या ठिकाणी, गॅप शॉट सिलेक्शन, वॉड शॉट, चौकार. फुलटॉस चेंडूला जस्ट फ्लिक केलं, त्याला जणू काय माहीत होतं की कुठे दोन खेळाडू मात्र आहेत आणि त्यांच्या मधून मात्र चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा नक्कीच या ठिकाणी एकवटण्यामध्ये यश संपादित होईल. इथून पुढे गरज असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 10 धाव्यांची. सामन्याला कुठेतरी पूर्णपणे कलाटणी दिली आहे या दोन फलंदाजांनी. वॉड शॉट, या चेंडूवर जर आपण पाहिलं तर एक सिंगलची नोंद केलेली असते किंवा एक सिंगलच्या दिशेने आपण चेंडू टोलवण्यात होतो, पण फास्ट हँड्स आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता आणि पॉइंट्सच्या बाजूनी आणि कव्हर्सच्या मधून नक्कीच आपल्याला फटका सुरेख पाहायला मिळतोय. 4 धावा, असामध्ये 6 धावांची गरज आहे. 6 धावांची गरज या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव. चंद्रकांत ना आपण पाहतोय स्ट्राईक वरती. हर्षल तरेचा जर आपण विचार केला तर 12 चेंडूमध्ये 31 धावा आणि चंद्रकांत तोत्रेंचा आपण विचार केला तर 12 चेंडूमध्ये 27 धावा. चिंतामणी या संघाला विनंती असेल की जशी मॅच संपेल तसा डगआउटचा ताबा घ्यायचा आहे, जास्त वेळ लावू नका. आणि त्यानंतर जांताराच्या संघाला देखील एक विनंती असेल की मॅच संपल्यानंतर आपले जे सर्व खेळाडू आहेत, चला मॅच मात्र या ठिकाणी संपली आणि सामना मात्र विजयी झालाय तो म्हणजे वक्रतुंड हा संघ. नावाप्रमाणे मात्र या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये आपल्या विजयाची मोहर आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅचचा चला सर्वांना विनंती असेल की सर्वांनी शेक हँड्स करायच्यात. एक चांगलं दृश्य आपण पाहतोय. मॅच जिंको कोणी हरो, क्रिकेटचा विजय मात्र प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक बॉल वरती झाला पाहिजे, अशा प्रकारे लढत तुम्ही करा. चला विनंती असेल चिंतामणी संघाला की तुम्ही लवकरात लवकर आपल्या डगआउटचा ताबा घ्यायचा आणि जांताराजा या संघाला देखील विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं, जास्त वेळ नाही. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची की 30 मिनिटांमध्ये तुमची 6 षटकं फेकून झाली पाहिजेत आणि जर 30 मिनिटांमध्ये 6 षटकं